व्हॉलीबॉल हा खेळ फार वर्षापासून भारतात खेळला जातो. खेडेगावातून तसेच शहरातून मोठ्या मैदानात खेळला जातो. हा खेळ फारसा वार्षिक नाही. या खेळामुळे मोकळ्या हवेत चांगला व्यायाम होतो. या खेळात जखमी होणे किंवा भांडणे यासारखे प्रकार घडत नाहीत. हा मैदानी खेळ आहे. खेळाचे मैदान. या खेळाचे मैदान 18 मीटर लांब व 9 मीटर रुंद असते. हा खेळ खेळल्या जाणाऱ्या मैदानाला कोर्ट म्हणतात. याच्या कडीच्या रेषा 5 सेंटीमीटर जाडीच्या असतात. मैदानाच्या मध्यभागी एक रेषा असते, तिला मध्यरेषा म्हणतात. या मैदानाच्या मध्यभागी 9.50 मीटर लांब व 1 मीटर रुंदीची जाळी असते. या जाळीतील चौकोन 10 सेंटीमीटरचे असतात. व्हॉलीबॉल खेळण्यासाठी जी जाळी असते ती बांधण्यासाठी 2 लाकडी किंवा लोखंडी खांब असतात. खेळाचे साहित्य. या खेळासाठी चेंडू गोल व मोठा असतो. पोशाख. टी शर्ट, हाफ पॅन्ट, पायात बूट असा व्हॉलीबॉल खेळणाऱ्या खेळाडूंचा पोशाख असतो. खेळाडूंची संख्या. हा खेळ 2 संघात खेळला जातो. त्यातील प्रत्येक संघात 12 खेळाडू असतात. त्यातील 6 खेळाडू प्रत्यक्ष खेळात व बाकीचे राखीव असतात. खेळाचे नियम. एखाद्या खेळाडूला दुखापत झाली तर दुसरा खेळाडू मैदानात खेळू शकतो. या खेळात एकूण 5 सेट्स खेळले जातात. त्यातील 3 सेट्स कोणत्या तरी संघाला जिंकावे लागतात. तो संघ विजयी म्हणून घोषित होतो. एखादा खेळाडू जखमी झाला तर 30 मिनिटे खेळ थांबवला जातो. संघाचा कर्णधार किंवा प्रशिक्षक यांना पंचाकडे विश्रांतीसाठी वेळ मागण्याचा अधिकार असतो. इतर माहिती. या खेळात एक पंच, प्रशिक्षक, व्यवस्थापक हे अधिकारी असतात. पंचांनी शिटी वाजल्यानंतर 5 सेकंदाच्या आत सर्व्हिस करावी लागते. प्रत्येक संघ विरोधी संघाच्या क्षेत्रात चेंडू पोहोचण्यासाठी 3 वेळा चेंडू मारू शकतो, परंतु व्यवस्थापकाने घेतलेला निर्णय अंतिम निर्णय असतो. हा निर्णय पंचाच्या सल्ल्याने घेतला जातो. या खेळाच्या नियमांचा भंग करणाऱ्या खेळाडूला दंडात्मक शिक्षा केली जाते. या खेळाचे सामने राज्यस्तरीय पातळीवर खेळले जातात. अशा प्रकारे हा खेळ खेळला जातो.